रेल्वे स्टेशनवर घडला, त्यामुळे परत एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। नक्कीच आता अलीकडे ज्या घटना समोर आलेल्या आहेत त्यातून महाराष्ट्रामध्ये कशी कायदा आणि सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले, कायदा सुव्यवस्था नावालाही शिल्लक राहिली नाही आणि त्याचा परिणाम गुन्हेगारांची हिंमत वाढण्यामध्ये झालेला आहे। गृह खातं करत काय आहे, गृहमंत्री काय करतंय, हा खरा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे। राजकारणासाठी महाराष्ट्रातील सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं पाप कशाला करायचं? तुम्ही राजकारण करा, पण जी खुर्ची तुम्हाला मिळाली, ज्या सत्ता तुम्हाला मिळाली त्यामधून जनतेचं संरक्षण करणं ही प्राथमिकता आहे, परंतु हे कुठेही दिसत नाही दुर्दैवानं। आणि म्हणूनच बदलापूरमध्ये झालेली घटना त्याचं एक प्रतीक आहे। फार खुलेआम गेल्या अशा घटनांमध्ये, गोळीबारामध्ये, चाकूनं भोसकण्यामध्ये, खून करण्यामध्ये, गाडी चालवून मारण्यामध्ये आता या 6 महिन्यामध्ये 242 घटना झाल्या। 242 घटना काय दर्शवतात? महाराष्ट्रात काही शिल्लक राहिलं आहे का? 6 महिन्यामध्ये जर 242 लोकांना जीव गमवावा लागत असेल तर या सरकार बरखास्तच केलं पाहिजे। या सरकारला 1 मिनिट सुद्धा त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार या लोकांनी हिरावलेला आहे, गमावलेला आहे आणि त्यामुळं या सरकारवर कारवाई होणे, या सरकारने स्वतःहून खुर्ची सोडणं हे अपेक्षित आहे। महायुतीचा मुख्यमंत्री हा जो आहे निकालानंतर ठरेल अशा पद्धतीचं वक्तव्य अजितदादांनी केलंय, त्यामुळे कुठेतरी आता वेगळ्या चर्चा समोर येतात। मी सांगितलं युतीमध्ये काही खरं नाही आहे। युतीमध्ये आपसात प्रचंड मारामाऱ्या आहेत। दादा का वादा, भाऊ का इरादा, भाई का कुछ नहीं, भाई अभी अपना भाई अपनी जगह बोल रहा है, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। आणि थोडी सत्ताधाऱ्यांना लाजही वाटायला पाहिजे, त्या लाडकी बहीणला बोलवत आहे आणि पक्षाचा दुपट्टा घालताय। हे पक्षाचा दुपट्टा घालणं म्हणजे काही या सरकारमध्ये असलेल्यांच्या बापजाद्यांचे पैसे आहेत काय? सरकारी तिजोरीतून पैसे द्यायचेत आणि लाडक्या बहिणीच्या गळ्यामध्ये पक्षाचा दुपट्टा घालायचा? कुठल्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे? कुठल्या हीन स्तराचं राजकारण महाराष्ट्रात चाललेलं आहे? अरे तुम्ही तुमच्या खिशातले पैसे द्या आणि मग काढा दुपट्टा पक्षाचा। हे सगळं खुलेआम सुरू आहे। याचा अर्थ या 3 पक्षामध्ये, मी पहिलाही बोललो होतो, शीतयुद्ध सुरू होतं, श्रेयवादाची लढाई आहे। ती लढाई कुठल्या स्तराला जाईल आणि हे 3ही पक्ष मिळून महाराष्ट्राचं वाटोळं तर केलंच, पण योजना आणून त्यामध्ये सुद्धा यांच्यामध्ये ताळमेळ नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की 3 तिघाडा आणि महाराष्ट्राचा बिघाडा। भाजप म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि अजितदादा जर असं वक्तव्य करत असेल तर कुठं कसं पाहता तुम्ही? नाही, ते आमच्याकडे बोट दाखवत होते। राजकारण महाआघाडीचं ठरत नाही। आता काय ह्यांचं काय आहे? आता शिंदेशिवाय पर्याय नाही त्यांना, कारण शिंदे आता महाराष्ट्रामध्ये भाजपच्याकडे चेहराच नाही राहिलेला आहे। भाजपकडे चेहरा पुढे करावं आणि मत मागावं असं भाजपकडे कुठलाही फेस शिल्लक नाही। ते RSS प्रयत्न करू देत कितीही, तरी कोणाचंही आता ज्या फेसला पुढे करून, चेहरा पुढे करून मतं मागतील असा चेहरा शिल्लक नाही। उरला सुरला आपले एकनाथ शिंदे त्यांच्या नावावर काही प्रमाणात भाजपा खपवण्याचा प्रयत्न करेल। लाडक्या बहिणीनंतर लाडक्या बहिणींचे कुटुंब शिवसेनेनं टार्गेट केले आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणि त्यांच्या मार्फत 70 ते 80 विधानसभांचा त्याचा प्रोग्राम आखला। हे सगळे खूप प्रचंड पैसा गोळा केला यांनी। मी सांगितलं की महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट केली, प्रचंड टेंडर काढून मोठ्या प्रमाणात कमिशन खाल्लेलं आहे या सरकारनं। याची इन्क्वायरी होईल ना त्यावेळेस अनेक जण तुम्हाला, मला वाटतं की यात ज्याला दिसतील, इतका मोठा भ्रष्टाचार सरकारने केलेला आहे। त्यामुळे हा पैसा आलेला कुठे लावणार? तर या पद्धतीनं मतं मिळवण्यासाठी सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, हे समीकरण करण्याचा प्रयत्न शिंदे गटांचा असेल तर महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवला यांनी हे आता स्पष्टपणे दिसते। लाडक्या बहीण योजनेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी जे आहे ते पहिला नंबर आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस। सगळं बोगस,
कुछ नहीं है, कागदावर आहे. सगळ्या सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले, भाजप शासित राज्यात गेले. हा कुठे राहिलाय? हे कागदावर दाखवून महाराष्ट्राला नम्र. तुम्ही गुजरातच्या मागे महाराष्ट्राला पोहोचवलंय. महाराष्ट्र गुजरातच्या मागे होता, आता गुजरात पुढे गेलेला आहे. केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्राला 11व्या नंबरवर नेऊन ठेवलेला आहे. काय अवस्था करून ठेवली महाराष्ट्राची. आर्थिक गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र पुढे आहे, भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पुढे आहे, महिलांवरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. कुठे आहे महाराष्ट्र? सर्व उद्योग मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे महाराष्ट्रात आलेले करार झालेले उद्योग त्यांनी गुजरातमध्ये पळवले. ड्रग्समध्ये आता महाराष्ट्र पुढे आलेला आहे. ज्युनियर कॉलेजमध्ये कॉलेजच्या मागे खुलेआम ड्रग्सची विक्री सुरू आहे. कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे? कोण हप्ते खातोय? कोण कमिशनखोरी करतोय? हे सगळं जर पाहिलं तर महाराष्ट्राला खड्ड्यात घातलाय. या महाराष्ट्राला पुन्हा वर आणण्यासाठी हे बदल तर आवश्यक आहेच, पण खूप प्रयत्न करावे लागतील महाराष्ट्राला पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी. याला घालून आहे गुजरातमध्ये पुण्यातला एक उद्योग होता जो 12 वर्षापासून होता, मात्र रस्त्याची दुरस्त असल्यामुळे क्रेनचा उद्योग जो आहे तो गुजरातला स्थलांतरित होत आहे. ते सगळेच चालले. परवा महिंद्राची गुंतवणूक होणार होती, ती गेली नाशिकमध्ये. आणि मी आजच वाचलंय कुठल्या 5 क्लस्टरपैकी 4 गुजरातला गेले. सर्व गुजरातला गहाण ठेवण्याचं काम आणि पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी, खुर्ची टिकवण्याच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आता सोयाबीनचे दर आणि हमीभावाचा मुद्दा राजकीय होऊ नये म्हणून सोयाबीन खरेदीसाठी सरकारकडून हालचाली केल्या आहेत. नाही, मागच्या वर्षी सोयाबीनच्या शेतकऱ्यांचा जवळपास 50,000 कोटीचं नुकसान झालं. जे भाव, जे दर 2014 मध्ये होते, 13 मध्ये होते, ते सुद्धा दर सोयाबीनच्या शेतकऱ्याला मिळाले नाही. जवळपास हमी भावापेक्षा 1000 ते 1200 कोटी रुपये त्यांना कमी दर मिळाला. उत्पन्नात तर घट झालीच, कारण केंद्राच्या आर्थिक निकषानुसार, आर्थिक अहवालानुसार, आपला पाहणी अहवालानुसार किंवा जो विकास दर आहे केंद्राचा आता जो प्रकाशित झाला तो 6.5% आलेला. भारताचा विकास दर 6.5% येणं म्हणजेच देशाची अधोगतीकडे वाटचाल सुरू होणं हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. कारण कृषी आणि सेवामध्ये हा देश जर मागे जात असेल तर शेतकऱ्यांचे किती हाल होत असतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राहिला विषय आता हालचाली करून उपयोग काय? 11.5 लाख हेक्टर जमीन सोयाबीन कापसाची उद्ध्वस्त झाली मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे. त्यांना साधी विचारपूस करायला कोणी जात नाही. लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून मतं मिळवण्यासाठी जो धंदा चालला आहे, जो इव्हेंट चालला आहे, अरे थोडाशी तरी तुम्हाला जनाची नाही मनाची असेल तर शेतकरी रडतोय तिकडेही आपण गेलं पाहिजे. हे सोयाबीनच्या खरेदीची जी काही हालचाल सुरू आहे, हमी भावापेक्षा जर खरेदी सरकार करत असेल तर शेतकरी यांना वटणीवर आणतील. आमची मागणीच ही आहे की तुम्ही हमी भावाने खरेदी करा. आणि तोही किती दर वाढला यावर्षी. सोयाबीनच्या MSP मध्ये केवळ 8% वाढ झाली. 8%. तुम्ही खताचे भाव 150% वाढवले. पेस्टिसाइडचे दर 250% वाढवलेत. आणि तुम्ही ट्रॅक्टर, शेती उपयोगी अवजारावर 18% GST लावला. 18%. म्हणजे हेलिकॉप्टर खरेदी करायचं असेल तर 5%, सोना खरेदी करायचं असेल तर 2%, डायमंड खरेदी करायचं असेल तर 3% GST. आणि ट्रॅक्टर खरेदी करायची असेल, ट्रॅक्टर कोण खरेदी करतं? ट्रॅक्टर हा सामान्य माणूस, शेतकरी हा खरेदी करतो त्याच्या शेतीसाठी.
त्यावर 18% GST लावताय, शेती अवजारावर 18% GST लावताय, याचाच अर्थ स्पष्ट आहे की तुमची दृष्टी ही शेतकऱ्यांच्या पगाईकडे बघण्याची कशी आहे हे महाराष्ट्राने ओळखलं आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ओळखलेलं आहे. लाडक्या बहीण योजनेवरून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हंगाम झाल्याचं पुढे आलेलं आहे आणि दादांची जे जाहिरात आहे जाहिरातीवरून दादा भुसे फडणवीसांचं असं म्हणणं की SOP तयार करा, राष्ट्रवादीने त्यांना विरोध केला. आता हे भांडण मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणीवरून जर शिरेवादाच्या लढाईत होत असेल, मला वाटतं की पुढची कॅबिनेट घेऊ नये, नाहीतर हे एकमेकाचे कपडे फाडतील. आत्ताची परिस्थिती एकमेकांना मंत्रिमंडळात ठोसे लावण्यापर्यंत एकमेकांना ठोकण्यापर्यंत जाईल. कारण श्रेयवादाच्या लढाईमध्ये मी मागे नाही, काही झालं तरी वाटेल ते करू, पण त्याचं श्रेय मलाच मिळालं पाहिजे, या श्रेयवादामध्ये हे एकमेकाचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही असं मला दिसतं. हो, आदिवासींसाठी जी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आहे त्याचं केंद्र देण्यासाठी 3 लाख रुपयाची लाच मागण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. ते ऑडिओ क्लिपमध्ये दिसते आहे, त्याचा कमिशनर जो आहे आणि संबंधित टेंडर लिपिक हे त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. मी आजच ती सकाळी माहिती घेतली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, संस्था निवडीमध्ये, टेंडर देण्यामध्ये, वरचा खातो आहे तर खालच्यानी काय पाप केलं म्हणून मी सुद्धा खाणार, कोण वाकडं माझं करतंय ते करू दे, अशी उर्मटपणाची भाषा त्यामध्ये दिसते आहे. एवढी हिंमत अधिकाऱ्यांची वाढली, तो कशाचीही पर्वा करत नाही. हे या संस्था गरीब आदिवासी ताटीमध्ये आणि महाज्योती, बार्टी, सारथी या संस्थांमध्ये कुठेही विदर्भ काय करताय उपमुख्यमंत्री, एक सुद्धा प्रशिक्षण विदर्भात जर मिळत नसेल, केंद्र UPSCचं MPSCचं प्रशिक्षणासाठी या किंवा यांना ट्रेनिंगसाठी, तर मग सगळ्या पोरांनी पुन्हा पुण्यात जायचं का? महाज्योतीचं सुद्धा केंद्र त्यांनी पुण्यात उघडला, संस्थेला काम दिलं आणि तिथे केंद्र उघडला, तर विदर्भातल्या पोरांनी MPSCची तयारी करू नये? त्यांना परवडतं ते. त्यामध्ये तुम्ही PhD साठी मी मंत्री असताना 1274 पोरांना आम्ही त्यावेळेस फेलोशिप दिली होती. यांनी सर्व संस्थांना 200-200चा कोटा दिला. OBCची संख्या किती, त्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना तोळा कोटा द्यायला पाहिजे होता, पण त्यांनाही 200, तार्टीलाही 200, बार्टीलाही 200, सारथीलाही 200 आणि त्यातल्या त्यात यावर्षी जे 40,000 रुपये आम्ही स्टायपंड देत होतो त्यातले 20,000 रुपये कमी केले. कुठे जाता हा पैसा गरीब पोरांचा? लाडकी बहिणीला देतो म्हणून सर्व योजना बंद करायचं घाट जर तुम्ही घातलं असाल तर माझी बहीण तुम्हाला माफ करणार नाही. आणि या योजनांचा बट्ट्याबोळ तुम्ही करताय, या पोरांच्या जीवनाशी जे खेळताय, माझ्या सरकारला आव्हान आहे की त्वरित दार्टीचं असेल, बार्टी कारण आदिवासी संख्या इकडे, OBCची संख्या जास्त विदर्भात, म्हणूनच मी स्वतः मंत्री असताना याचं मुख्यालय नागपूरला आणलेलं होतं, महाज्योतीचं मुख्यालय नागपूरला उघडलं होतं, पण एकही संस्था जर इथे ट्रेनिंगसाठी विदर्भात सुरू नसेल तर मात्र हे दुर्दैव आहे, विदर्भातील तरुणांचं दुर्दैव आहे असं मी मानतो. विद्यार्थ्यांची तक्रार आहे, ज्याला की विद्यार्थ्यांची तक्रार आहे, कारण की नागपूरला जर राहिलं तर विदर्भातल्या आणि बऱ्यापैकी मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या प्रशिक्षण केंद्राचा फायदा घेतात. नाही, म्हणूनच हे प्रशिक्षण केंद्र UPSC MPSC असेल, सगळे काही पोलीस ट्रेनिंग असतील किंवा इतर परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेचे केंद्र जे आहेत ते सर्व केंद्र नागपुरामध्ये उघडले गेले पाहिजेत. ते प्रशिक्षण केंद्र ही मागणी मी करणार आहे, त्यांना मी पत्रही देणार. नाहीतर तरुणाला घेऊन मी आंदोलनही करेल. मी आवाहन करतोय, मी तारीख डिक्लेअर करून हे बंद करा. हे सगळं नाटक काय जीवनाशी खेळताय विदर्भातल्या पोरांशी? तुम्ही कोण अधिकार दिलाय तुम्हाला? आणि विदर्भामध्ये काय होऊ शकत नाही. सत्तेची खुर्ची उभवताना तुम्हाला विदर्भ दिसतो, मात्र त्यावेळेस देण्याची पाळी येते त्यावेळेस विदर्भ दिसत नाही. हे आता दिसते.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अजून झालेलं नाही, मात्र मुंबईमध्ये 22 जागांवर ठाकरे उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा आहे आणि त्याबाबत तयारी सुरू केलेली आहे. ही चर्चा आहे, ते उमेदवार म्हणून संभाव्य हे कोणीतरी दिलेलं आहे, ती चर्चा आहे, तो अंतिम निर्णय नाही. आणि मला पूर्णतः मी सांगेल की आमच्यामध्ये एकदम आघाडीमध्ये तीनही पक्ष उत्तम समन्वय आहे. तीनही पक्ष मिळून निवडणुकीला सामोरं जायचा निर्धार केलेला आहे. या महापापी महाभ्रष्टाचारी टेंडरबाज कमिशनखोर सरकारला हाकलायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मला कुठेही अडचण वाटत नाही. 60 पेक्षा अधिक जागा अजित पवार लढणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे महायुतीमध्ये. अजितदादांना अमित शहा नरेंद्र मोदींच्या दयेवर जगावं लागेल, ही परिस्थिती आहे. ते जे देतील ते घ्यावं लागेल, हे येणारा काळ सांगेल. आणि नाही जर मिळाले तर त्यांना दुसरा जो काही पर्याय देईल भाजपा, की तुम्ही आमच्या सोबत नको दुसऱ्या सोबत जा, तर तोही पर्याय स्वीकारावा लागेल. कारण त्यांच्याकडे आता कुठलाही उपाय नाही. त्यांना काही काळ वाट पाहावी लागेल या सगळ्या परिस्थितीतून निघायला. कारण केंद्रातलं सरकार हे फार तर 2025चा काळ काढू शकणार नाही, ही परिस्थिती आहे. कदाचित देशामध्ये 2026ला पुन्हा निवडणुकाला सामोरं जावं लागेल, ही सुद्धा परिस्थिती येईल. ज्या पद्धतीनं अल्पमतातलं सरकार काम करते आहे, घटक पक्षाची सोबतीच्या पक्षाची प्रचंड नाराजी वाढत चालली आहे. परंतु अजितदादांना मात्र त्यांनी गृहीत धरून ठेवलेलं आहे. आता अजितदादा किती गृहीत आहेत हे येणारा काळ सांगेल. काल सुप्रिया सुळेंनी असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करा, एकनाथ शिंदेंना टार्गेट करू नका, असं प्रवक्त्यांना सूचना दिलेल्या आहे. गेल्या काही दिवसात शरद पवारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या 2 भेटी झालेल्या आहेत. या भेटीनंतर हे वक्तव्य कशा पद्धतीने पाहतो? नाही, काय मला माहीत नाही त्यामागचं गौरव बंगाल. परंतु या राज्यामध्ये हे जरी असले शिंदे अजित पवार, तरी सत्तेची चाबी ही भाजपच्या हातात आहे. कुलूप उघडणं, कुलूप बंद करणं हे सर्व काम भारतीय जनता पक्ष करतो. त्यामुळे मला वाटतं की हे राज्यच दिल्लीच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या इशाऱ्यावर चालतोय. ते म्हणतील त्या पद्धतीनं निर्णय महाराष्ट्रात होता. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याचा रोग कदाचित त्या दृष्टीनं असेल. काल रात्री गौतम अदानी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, सुमारे 10च्या सुमारे. ते आहेच, आता बिझनेसमॅन आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर उभं चाललं करण्याचं काम सुरू आहे. कदाचित होऊ शकते निवडणुकीच्यासाठी धन कमी पडत असेल तर धन अधिक कसं जमा करता येईल त्यासाठी चर्चा असेल. धन आणि संपत्ती यावरच या सरकारचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ती भेट काही 1.5 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी महाराष्ट्राला काही नवी देण्यासाठी नाही, तर नवीन महाराष्ट्रातलं काढून नवीन काही अदानीला देण्यासाठी असावी असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.